चिकन आणि मटण या तुलनेमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या खूपच आहे. तुम्हालाही मासे खायला आवडत असतील तर आज मी लेपा मच्छीचं कालवण दाखवणार आहे. याआधी मीही लेपा मच्छीचाच रस्सा दाखवलेला, पण तो बिना वाटणाचा होता. आणि ह्या जो रस्सा मी दाखवणार आहे त्याला आपल्याला वाटण लागणार आहे. आणि त्या वाटणामुळे तो रस्सा एवढा चविष्ट बनतो की तो आपण भाकरीबरोबर एकदम मस्त असा त्याच्यावर ताव मारू शकतो. अशा ह्या लेपा मच्छीचा वाटण लावलेला रस्स्याची रेसिपी आज आपण पाहतो. लेपा मच्छी इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या रस्स्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. आणि त्या वाटणासाठी मी घेते धणे, खोबरं, कोकम, घरगुती लाल मसाला, हळद. फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. नॉनव्हेज असलं तरी तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं, कारण की आपलं हे घरचं अन्न आहे आणि घरचं अन्न हे पौष्टिकच असलं पाहिजे. त्यात कांदा घालायचा थोडासा, तेजपत्ता घालायचे 1-2 आणि तेलावरती फ्राय करून घ्यायचं. हे फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण केले ते त्यामध्ये परतून घ्यायचं. मसाला तेलामध्ये परतल्यानंतर जे वाटणाचं पाणी आहे ते घालायचं. त्याचबरोबर आपल्या गरजेनुसार साधं पाणी पण त्यामध्ये घालायचं रस्स्यामध्ये. आणि त्यानंतर जे आपण मच्छी घेतली लेपा ती त्यामध्ये घालायची, मीठ घालायचं आणि हा रस्सा शिजू द्यायचा. गॅस स्लो ठेवायचा. मच्छीचा रस्सा म्हटला तर वरती असतो तेलाचा तवंग आणि मस्त असा लाल लाल रस्सा. पण हा रस्सा तसा नसतो. हा रस्सा थोडा काळपट असतो, कारण की आपण वाटणामध्ये जे कोकम घेतले त्याचा हा काळा कलर ह्यामध्ये थोडा दिसतो. पण हा जो रस्सा आहे तो भाकरीबरोबर एकदम भन्नाट लागतो, एकदम चवीला छान लागतो. एकाची 2 भाकरी खाल यात काय वादच नाही. एकदा नक्की ट्राय करा. लेपा मच्छी खात असाल तर ह्या 2 रेसिपीज नक्की ट्राय करा. ही लेपा मच्छीची रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर यापुढेही अशाच मच्छीच्या सोप्या, साध्या, चवीला छान अशा रेसिपीज येत राहतील. त्या तुम्ही पाहत राहा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.